नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचे या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर सौ ऋतुजा राजेश केळकर यांनी लिहिलेला एक लेख सादर करत आहे. लेखाचं शीर्षक आहे ऋतुगंध. लेखाचं शीर्षक आहे मुखवास. त्यांच्या ऋतुगंध या लेखनमालेतला हा एक लेख आहे आणि लेखाचं शीर्षक मुखवास आहे. तर त्यापूर्वी एक छोटीशी सूचना आपली नेहमीचीच. जर लेख आवडला आणि आजचं माझं सादरीकरण आवडलं तर जरूर तसं एक लाईक द्या आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. तुम्हाला कुठल्या प्रकारचं साहित्य पाहिजे हे सुद्धा जर मला कळलं तर मला त्याप्रमाणे सादरीकरण करायला आवडेल, तर तेही जरूर कळवा. ऐकूया आता. लेखिका आहेत ऋतुजा राजेश केळकर आणि त्यांच्या ऋतुगंध या लेखनमालेतला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे मुखवास. क्षणांचा गंध, अनुभवांची चव. जेवण कितीही थाटामाटातलं असो, शेवटी मुखवास हा लागतोच. तो तोंडात टाकला की जिभेवर गोडसर चव दरवळते, पचन सुरळीत होतं आणि मनात एक शांत समाधान उतरू लागतं. मुखवास म्हणजे जेवणाचा शेवट नव्हे तर त्याचा गाभा. तो नसला की जेवण अपूर्ण वाटतं. आपलं जीवनही असंच असतं. रोजच्या धावपळीच्या जबाबदाऱ्यांनी भरलेल्या जीवनात काही क्षण असे असतात, असे आपल्याला हवे असतात की जे मुखवासासारखे असतात. ते आपल्याला थांबायला लावतात, आत डोकवायला भाग पाडतात आणि मनात एक नवा स्वाद निर्माण करतात. इथे मला नकळतच लाल बहादूर शास्त्री यांची एक कथा आठवते. एकदा एक माणूस त्यांच्या दारात 60 रुपये मागायला आला. एकतर त्या काळचे 60 रुपये म्हणजे शास्त्रीजींचा एका महिन्याचा पगार होता. पण हिंदुस्थानाचे मंत्री असूनही शास्त्रींकडे त्यावेळी तेवढे देखील पैसे नव्हते. त्यावेळी त्यांच्या पत्नीने ते पैसे दिले. विचारणा केली असता कळलं की शास्त्रींना मिळणाऱ्या पगारातून त्या दर महिन्याला थोडी थोडी बचत करत असत. शास्त्रींनी त्याच क्षणी सरकारला पत्र लिहिलं, माझा पगार 5 रुपयांनी कमी करा. ही कथा म्हणजे मुखवासच आहे. एक उदाहरण आहे साधेपणाचं, जबाबदारीचं आणि अंतर्मुखतेचं. अशा माणसांमुळे जीवन पचतं. वाटेल तसं खाल्लं की पचन कठीण होतं. तसंच वाटेल तसं जगलं की मन गोंधळतं. म्हणूनच मुखवासासारखे हे क्षण, ही माणसं आणि हे अनुभव हे जीवनात हवेतच. अजून एक अगदी परवाची गोष्ट मला तुमच्या नजरेस आणावीशी वाटते आणि ती म्हणजे बीड जिल्ह्यातल्या एका सरपंचाची जिल्हा परिषदेच्या भवरवाडी येथील ही शाळा. शाळा साधी, मुलंही साधी, पण तेथील सरपंचांच्या मनात एक असाधारण कल्पना आली. त्यांनी स्वतःच्या खर्चाने संपूर्ण शाळेतील मुलांना अक्षरांची सौंदर्यकला, कॅलिग्राफी शिकवायला सुरुवात केली. मधल्या सुट्टीत जेव्हा इतर शिक्षक विश्रांती घेत असत, तेव्हा ते मुलांच्या हातात स्वखर्चाने पेन देत असत. त्यांना वळणदार रेषा काढायला शिकवत असत. अक्षर केवळ लिहायची नसतात, ती जिवंत करायची असतात, हे त्यांनी मुलांना शिकवलंय. त्या सरपंचांनी जे केलं ते केवळ शिक्षण नव्हतं, ते एक आव्हान होतं. स्वतःच्या वेळेचा, पैशाचा आणि ऊर्जेचा त्याग करून ते आज मुलांमधील कलाकार जागवू पाहत आहेत. हे आव्हान म्हणजे त्या शाळेच्या जीवनात टाकलेली एक चिमूटभर मुखवास तीच आहे, ज्यामुळे शिक्षणात रस तर आलाच, पण नवा गंध मिळाला आणि मुलांच्या मनात एक नवी अनुभूती त्यांच्या आयुष्यभराकरता त्यांच्या जीवनात विरघळून गेली, की जी पुढे जाऊन त्यांचा रोजगार देखील बनू शकते. पण हे मुखवासाचे क्षण सहज मिळत नाहीत. त्यासाठी थोडं काहीतरी वेगळं करावं लागतं. कारण जेवणात बदल घडवायचा असेल तर केवळ मसाले पुरेसे नाहीत. मुखवास हा लागतोच. मुखवास हा लागतो. कारण जीवनात बदल हवा असेल
तर केवळ सवयी पुरेशा नाहीत, आव्हान हे हवंच. ज्या कामात आव्हान नसतं ते काम आपल्या मानसिक आणि भावनिक वाढीसाठी निष्क्रिय ठरतं. मानवी मेंदूला सतत नवीनतेची आणि शिकण्याची गरज असते. जेव्हा आपण अशा कामात गुंततो ज्यात थोडं तरी अपरिचित असतं, तेव्हा प्रेरणादायक रसायनाचं स्त्रवण वाढतं. त्यामुळे आपल्यामध्ये एकाग्रता, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो. एका शेतकऱ्याने पारंपरिक पद्धती सोडून नवे प्रयोग केले. सुरुवातीला अपयश आलं, पण नंतर त्याच्या शेतात नवं पीक फुललं. त्याच्या धाडसामुळे गावात नवा मार्ग तयार झाला. हेच आव्हानात्मक काम. जसं जेवणात स्वाद वाढवण्यासाठी चिमूटभर मसाला लागतो, तसं जीवनात गोडवा वाढवण्यासाठी थोडं धाडस, थोडं वेगळं असं काहीतरी करावं लागतं. सोपं आणि पुनरावृत्तीचं काम हे दीर्घकाळ केल्यास उदासीनता, कंटाळा आणि मानसिक थकवा निर्माण होतो. जसं रोज एकसारखं जेवण खाल्लं की त्याची तृप्ती हरवते, तसंच रोज एकसारखं जगणं जगलं की जगण्यातील रसच हरवून जातो. आणि म्हणूनच आव्हानात्मक काम म्हणजे केवळ कठीण काम नव्हे, तर ते काम जे आपल्याला आपल्या मर्यादा ओलांडायला आणि स्वतःला विकसित करायला प्रवृत्त करतं. जीवनात जर प्रगती हवी असेल तर नेहमी त्या दिशेने पाऊल टाका, जिथे थोडं अपरिचित पण शिकण्यासारखं काहीतरी आहेच. कारण वाढ नेहमीच आत्मक्षेत्राच्या बाहेर होते. समाजात अनेकदा अशा घटना घडतात ज्या मनाला खोलवर जखम देतात. कधी माणुसकी हरवते, कधी संवेदना गळून पडतात. अशा वेळी नाम सारख्या संस्था पुढे येतात. त्या केवळ मदत करत नाहीत, त्या दुःखावर फुंकर घालतात. त्या माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसतात आणि त्याच्या मनात पुन्हा एकदा माणुसकीचा गंध दरवळवतात. नामचं कार्य म्हणजे समाजाच्या जेवणात टाकलेला एक मुखवासच आहे. जेवणात काही वेळा चव हरवते, पण मुखवास ती चव परत आणतो. तसंच समाजात जेव्हा अंधार दाटतो तेव्हा अशा संस्थांचा प्रकाश मुखवासासारखा असतो. नाजूक पण प्रभावी. तो प्रकाश थेट मनाच्या गाभाऱ्यात असा काही उतरतो की तो आपल्याला आठवण करून देतो, आणि ती म्हणजे अजूनही काही चांगलं शिल्लक आहे. अजूनही काही चांगलं शिल्लक आहे. हो, आता कधी कधी वाटतं की आपण जे करतो ते पुरेसे आहे. पण पुरेसं, एक गोष्ट लक्षात घ्या, पुरेसं असणं म्हणजे थांबणं, आणि थांबणं म्हणजे हळूहळू गळून जाणं. म्हणूनच प्रत्येक दिवसात एक छोटं आव्हान असावं. जसं जेवणात एक चिमूटभर मुखवास. तो मुखवास आपल्याला आठवण करून देतो की चव ही केवळ जिभेवर नसते, ती मनात असते. कसं आहे ना, की मनाला चव लागते ती अनुभवांनी, आव्हानांनी आणि त्या क्षणांनी जो आपल्याला स्वतःच्या खोल गाभ्यात डोकवायला भाग पाडतो. आपल्या जीवनामध्ये कायम मुखवासासारखी माणसं असावीत की ज्यांचं अस्तित्व गोडसर पण प्रभावी असतं. ज्या आपल्याला थांबायला लावतात, विचार करायला भाग पाडतात आणि नवा दृष्टिकोन देतात. अशा माणसांमुळेच आपलं जीवन पचतं, रुचतं आणि फुलतं. मग अशा अनुभवांमुळेच आपण केवळ जगत नाही तर घडत राहतो. आणि म्हणूनच जीवन हे केवळ जेवणासारखं नसावं, तर त्यात मुखवासासारखे क्षण जरूर असावेत, जे आठवणीत राहतात, मनात दरवळतात आणि काळजाच्या गाभ्यात चव ठेवून जातात. प्रत्येक अनुभव, प्रत्येक आव्हान आणि प्रत्येक माणूस जेव्हा मुखवासासारखं गोडसर पण अर्थपूर्ण ठरतो, तेव्हा जीवन केवळ जगण्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते घडतं, फुलतं आणि सुगंधित होतं.
धन्यवाद. लेखिका आहेत सौ ऋतुजा राजेश केळकर आणि सादर करती आरती गुप्ते.